पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुठा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खडकवासला आणि पानशेतमधून विसर्ग वाढवणार आहे। त्यामुळेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत। पावसाचा जोर पुण्यात वाढलेला आहे। पस्तीस हजार क्युसेकने पाणी जे आहे ते रात्रभर सोडलं गेलं मुठा नदीपात्रामध्ये आणि रात्रभर सोडल्यानंतर देखील पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला पाहायला मिळाला। परंतु रात्रीमधून कोणत्याही प्रमाणामध्ये पाऊस पडत असला तरी विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आला नाही, कारण का काहीशा प्रमाणामध्ये पूरस्थिती रात्रीच्या काळामध्ये उद्भवू शकते। त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क जी आहे ती पाटबंधारे विभागाने रात्री घेतली नाही। परंतु आज सकाळी 9 वाजल्यापासून हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे। जवळपास 39,000 क्युसेक्सने पाणी जे आहे ते मुठा नदीपात्रामध्ये सोडलं जाणार आहे आणि त्यामुळे पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा जो आहे तो पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिलेला पाहायला मिळतोय। या सगळ्या नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या किंवा पूररेषेखाली येणाऱ्या सगळ्या नागरिकांना जे आहे ते योग्य ठिकाणी ठेवावं, स्थलांतरित करावं, अशा प्रकारची माहिती जी आहे ती पाटबंधारे खात्याने महापालिका प्रशासनाला दिलेली आहे। महापालिकेने आता 9 वाजेपर्यंत जे आहे ते जिथं जिथं 35,000 नंतर 39,000 क्युसेक्सला पाणी पोहोचल्यानंतर फटका बसू शकतो, काहीशा प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये जाऊ शकतं, अशा ठिकाणची माहिती घेऊन त्या लोकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील विठ्ठलवाडी परिसर असेल, पुलाची वाडी परिसर असेल किंवा डेक्कन परिसरातील रहिवासी असतील, या सगळ्यांचं जे आहे ते स्थलांतर करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता महापालिकेने हाती घेतलेली आहे। आणि कदाचित जर का पावसाचा जोर कायम राहिला तर 39,000हून हे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो काही काळामध्ये वाढवला जाऊ शकतो। आणि पुण्यातील या परिस्थिती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय माहिती दिली आहे ऐकूयात। आता पुण्यामध्ये खडकवासल्याचं पाणी वरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे, परंतु तिथं जिल्हाधिकारी नंतर PMC कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा SDRF NDRF या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे। काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे, तिथल्या लोकांना स्थलांतर करायला सुरुवात केली। नदीला पाणी आल्यामुळं खडकवासल्याचं धरणाचं त्यामुळं पाण्याची पातळी जे खालचे पूल आहेत ते पाण्यामध्ये गेलेले आहेत, तिथली रहदारी पूर्णपणे थांबवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत कुणी तिथं धोका पत्करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत।